नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्टडी लॉजी या यूट्यूब चॅनलवर मी मनपूर्वक स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मार्क ट्वेन यांच्याबद्दल अभ्यासायचं आहे आणि त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया। मार्क ट्वेन हे कोण होते? तर त्यांचं पूर्ण नाव होतं सॅम्युएल लँगून क्लेमेन्स आणि त्यांचा जन्म झालेला आहे नोव्हेंबर 1835 आणि मृत्यू झालेला आहे एप्रिल 1910। नोन बाय द पेन नेम मार्क ट्वेन, म्हणजे त्यांना कोणत्या नावाने ओळखत असत तर नंतर त्यांना मार्क ट्वेन ह्या नावाने ओळखत असत आणि त्यांचं पूर्ण नाव होतं म्हणजे ओरिजिनल नाव काय होतं? सॅम्युएल लँगून क्लेमेन्स। परंतु ते जेव्हा आपले लिखाण लिहित होते, साहित्य लिहित होते, तेव्हा ते कोणत्या नावाने लिहित असत तर त्यांचं नेम होतं तेव्हा मार्क ट्वेन वॉज अन अमेरिकन रायटर। ते अमेरिकेचे रायटर होते, ह्युमरिस्ट म्हणजे प्रसिद्ध हजरजबाबीपणा करणारे होते असे त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि एसेइस्ट होते म्हणजे त्यांनी अनेक निबंध सुद्धा लिहिलेले आहेत असे ते निबंधकार सुद्धा होते। ही वॉज प्रेज्ड ॲज द ग्रेटेस्ट ह्युमरिस्ट द युनायटेड स्टेट्स हॅज प्रोड्युस्ड, म्हणजे त्यांना असं म्हटलं जायचं की अमेरिकेने त्यांना एक असा निर्माण केलेला आहे, म्हणजे अमेरिकेचे ते सुप्रसिद्ध कोण होते? ह्युमरिस्ट। आता ह्युमरिस्ट म्हणजे काय? क्षणात त्यांना विनोदी बुद्धिमत्ता असणारे, पटकन एखाद्याने कोणता क्वेश्चन केला तर हजरजबाबी म्हणता येईल त्यांना, असं त्यांचं बुद्धी होती ह्युमरिस्ट, म्हणून त्यांना प्रसिद्ध ह्युमरिस्ट म्हटलेलं आहे, ग्रेटेस्ट ह्युमरिस्ट। तसंच विल्यम फॉकनर कॉलिंग हिम द फादर ऑफ अमेरिकन लिटरेचर, आणि विल्यम फॉकनर यांनी त्यांना काय म्हटलेलं आहे? अमेरिकेच्या लिटरेचरचे फादर म्हणजे पिता असं म्हटलेले आहे। तर असे हे मार्क ट्वेन ज्यांच्याविषयी आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे। त्यांचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला काय अभ्यासायचे आहे तर पाठामधली सर्वात आधी वॉर्मिंग अप, आणि वॉर्मिंग अप मधलं सर्वात आधी आपण अभ्यासून घेऊया चिटचॅट ऍक्टिव्हिटी। आता चिटचॅट ऍक्टिव्हिटी मध्ये हे काही क्वेश्चन दिलेले आहेत आणि त्यावर आधारित उत्तर लिहिलेली आहेत। तर पहिला क्वेश्चन कोणता लिहिलेला आहे, विचारलेला आहे बघा, हु इज युअर फेवरेट कॉमेडियन। आता हे अशा प्रकारचे प्रश्न का बरे विचारले असतील तर आपल्याला अभ्यास करायचा आहे मार्क ट्वेनचा, आणि मार्क ट्वेन कोण होते? ह्युमरिस्ट होते म्हणजे हजरजबाबीपणा होते, कॉमेडियन बुद्धिमत्ता असणारे, क्षणात कोणालाही हसवणारे, पटकन विनोदी बुद्धी असणारे किंवा पटकन कोणालाही सहज पटेल अशा शब्दांमध्ये उत्तर देणारे, म्हणजे हजरजबाबी त्यांच्यामध्ये असणारे असे गुण व्यक्तिमत्व होते आणि म्हणूनच त्याच कारणाने इथे तशाच प्रकारचे क्वेश्चन्स विचारलेले आहेत। तर काय विचारलेलं आहे? हु इज युअर फेवरेट कॉमेडियन, आणि त्याचा आन्सर आहे बघा, माय फेवरेट कॉमेडियन इज कपिल शर्मा। आता मी काय लिहिलेलं आहे? मला कपिल शर्मा आवडतो म्हणून मी कपिल शर्मा लिहिलेला आहे। तुम्हाला पण कोणी आवडत असेल तर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे काय तुमच्या ओपिनियन नुसार तुम्हाला ते उत्तर वेगळं लिहायचं आहे, व्यारी लिहायचं आहे। सेकंड आहे, व्हॉट डू यू लाईक बेटर टू लिसनर टू अ जोक आर टू अ टेल जोक। काय विचारलेलं आहे? व्हॉट डू यू लाईक बेटर टू लिसन टू अ जोक आर टू टेल अ जोक। आता तुम्हाला सर्वात जास्त काय आवडते? जोक ऐकायला आवडते की जोक करायला आवडते? तर मी लिहिलेला आहे आन्सर, आय लाईक टू लिसन जोक, मला जोक ऐकायला आवडतात। आणि त्यानंतर क्वेश्चन आहे बघा, डू यू लाईक कार्टून्स अँड कार्टून फिल्म्स। तुम्हाला कार्टून आवडतात का? तुम्हाला कार्टूनचे फिल्म आवडतात का? तर आता लहान मुलांना हे आवडणारच आहे, तर याचा आन्सर ऑब्विसली येस असणार आहे। यस, आय लाईक कार्टून्स अँड कार्टून्स फिल्म। नंतर विचारलेला आहे, व्हिच वन डू यू लाईक बेस्ट। आता तुम्हाला ह्या सर्वांमध्ये कोणता कार्टून आवडतो? तर मी आन्सर लिहिलेला आहे डोरेमोन, कारण मला डोरेमोन आवडतो म्हणून मी लिहिलेला आहे डोरेमोन। त्याच्यानंतर आहे क्विक थिंकर्स। क्विक थिंकर्स म्हणजे पटकन विचार करा आणि त्यानंतर जे काही क्वेश्चन विचारलेले असतील त्यावर आपल्याला आन्सर लिहायचा आहे। तर आपल्याला आन्सर कोणते क्वेश्चन विचारलेले आहेत बघा, विदिन 1 मिनिट राईट एज मेनी मिनिंगफुल फ्रेजेस ॲज पॉसिबल युजिंग द नंबर्स गिवन बिलो, डू नॉट रिपीट द आयडियाज। म्हणजे काय, एका मिनिटामध्ये तुम्हाला जेवढं काही सुचतील तर खाली जे नंबर्स लिहिलेले आहेत त्याच्यावर आधारित तुम्हाला फ्रेजेस लिहायचे आहेत किंवा काही वर्ड्स लिहायचे आहेत। आता बघा इथे एक्झाम्पल म्हणून लिहिलेल्या होत्या ह्या फ्रेजेस,
जसं की हे नंबर आहेत 1 2 3 4 5 6 7 40 आणि 100. तर याच्यावर आधारित फ्रेजेस ह्या ऑलरेडी आपल्याला दिल्या होत्या, जसे की 1 मॅन, 2 रोड्स, 3 लॅम्प्स, 4 व्हीलर्स, 5 फ्रॉग्स, 6 काइट्स, 7 arrows, 40 फ्लावर्स अँड 100 डॉट्स. आणि अजून त्याचप्रमाणे आपल्याला पुन्हा लिहायच्या होत्या. तर आपण काय लिहिलेलं आहे बघा, 1 गर्ल, 2 रिंग्स, 3 डोअर्स, 4 थीव्स, 5 मिनिट्स, 6 पोलिसमॅन, 7 किलोमीटर्स, 40 फीट आणि 100 डेज. आता अशा प्रकारे आपण नवीन तयार केलेले आहेत फ्रेज. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यावरच आधारित पुढला क्वेश्चन विचारलेला आहे. ट्राय टू इमॅजिन अ सिच्युएशन कॉन्टेस्ट वेअर ऑल द अबव आयटम्स फिट इन. डिस्क्राइब इट इन 8 to 10 लाईन्स. थिंक ऑफ अ टायटल फॉर युअर पॅसेज. आता आपण मागच्या क्वेश्चन मध्ये जे फ्रेजेस लिहिलेले आहेत त्या सगळ्या फ्रेजेस एकाच पॅसेज मध्ये येतील अशा प्रकारचा एक पॅसेज बनवायचा आहे. आणि तो पॅसेज बनवल्यानंतर त्याला अनुरूप, त्याला ॲप्रोप्रिएट असं काय करायचं आहे, टायटल द्यायचं आहे. तर आन्सर बघा, आपण काय लिहिलेलं आहे. देअर वॉज वन गर्ल इन अ सिटी. त्या सिटीमध्ये एक गर्ल होती. शी बॉट 2 रिंग्स फ्रॉम अ ज्वेलर शॉप विच हॅड 3 डोअर्स. आता तिने त्या दुकानामधून, सोन्याच्या दुकानामधून काय घेतल्या, 2 रिंग्स घेतल्या ज्याला 3 दरवाजे होते. व्हेन शी गॉट आउट ऑफ द शॉप. जेव्हा ती तिथून त्या दुकानामधून बाहेर पडली, 4 thieves स्टार्टेड चेसिंग हर टू रोब. आता तिच्या जवळ असणाऱ्या 2 रिंग्स त्या 4 चोरांनी पाहिल्या आणि चोरण्याचा प्रयत्न करू लागण्यासाठी तिचा पाठलाग करू लागले. आफ्टर 5 minutes शी कॉल्ड द पोलीस. आता हे जेव्हा तिच्या लक्षात आलं तेव्हा तिने काय केलं, 5 मिनिटांनी पोलिसांना कॉल केला. कॉल केल्यानंतर 6 policemen फ्रॉम द पोलीस स्टेशन केम अँड कॉट देम अँड लॉक देम इन द 40 feet रूम फॉर 100 days. आता तिने कॉल केल्यानंतर 6 पोलिसमॅन पोलीस स्टेशन मधून आले, चोरांना पकडलं आणि 40 feet असणाऱ्या त्या रूम मध्ये 100 दिवसासाठी काय केलं, बंद केलं. हा असा एक पॅसेज आपण ज्या फ्रेजेस लिहिलेल्या होत्या त्यांच्या आधारे हा पॅसेज तयार केला आणि याला ॲप्रोप्रिएट आपण टायटल दिलं 6 पोलिसमॅन. काय लिहिलेलं आहे, 6 पोलिसमॅन. तर हा याचा असं आन्सर होता. त्याच्यानंतर बघा एक क्वेश्चन दिलेला आहे. ट्राय टू ड्रा मॅप इन कार्पोरेटिंग युअर फ्रेजेस इन अ मीनिंगफुल वे. 2 examples are given below. Write a key or index for your map. आता त्या फ्रेजेसच्या आधारावरच एक मॅप दिलेला आहे. त्याच्यामध्ये 2 फ्रेजेस ऑलरेडी दिलेल्या होत्या आणि त्यामधल्याच आधारित नंतर त्यावर आधार त्या फ्रेजेस मधल्याच 2 फ्रेज घेऊन नंतर आपल्याला तो मॅप काय करायचा आहे, कम्प्लीट करायचा आहे. तर कोणत्या कोणत्या आधी दिलेल्या होत्या बघा. 40 फ्लावर्स फ्लोरिस्ट म्हणजे हा एका दुकानाचं नाव झालं फुलवाला. 40 फ्लावर्स फुलवाला. नंतर दिलेला होता हॉटेल 7 arrows म्हणजे त्या 7 arrows ह्या काही आहे हॉटेलचं नाव आहे. इथं आपल्याला 2 दिलेले होते ब्लँक स्पेस आणि जे आपल्याला कम्प्लीट करायचे होते, फिलअप करायचे होते. तर आपण काय लिहिलेलं आहे, 3 doors डॉर्मेटरी हाऊस म्हणजे 3 doors असणारा डॉर्मेटरी हाऊस हे हॉटेल हाऊसचं नाव झालं. आणि नंतर लिहिलेलं आहे 6 काइट टॉयज शॉप्स. अशा प्रकारे आपण हा मॅप काय केलेला आहे, फिलअप करून घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे आपलं चिटचॅट ऍक्टिव्हिटी तसंच क्विक थिंकर्स हा जो पोर्शन आहे हा आपण कम्प्लिटली अभ्यासून घेतलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर मार्क ट्वेन यांच्याबद्दल जे आपल्या पाठामध्ये समराईज केलेला आहे तो पूर्ण चॅप्टर आपल्याला अभ्यासून घ्यायचा आहे. तर पुन्हा भेटूया पुढल्या पाठामध्ये. तत्पूर्वी जर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये मार्क ट्वेन यांचा अभ्यास करण्यासाठी. तर तोपर्यंत बाय बाय.